आणि त्या पद्धतीने जो कार्यक्रम होतोय तो करत असताना ती तयारी करायला लागते, एका दिवसात होत नाही. आपले स्वयंसेवक बघा कसे चहा वाटताना. थँक्यू थँक्यू. चहा कशी आहे? या चहा प्यायला या. मित्र इकडं महाप्रसादीला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो महाप्रसादीला या आणि शेवटची पंगत लागलेली आहे आपली. मित्र हो, आता थोड्याच वेळात मान्यवरांचा सत्कार सोहळा चालू होईल.
आदरणीय मंगेशजी शिंदे साहेब त्यांचा सत्कार करतील आमच्या ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष आदरणीय संदेशजी भुवड. जोरदार टाळ्या दिल्या पाहिजे. धन्यवाद. तुषारजी पंधर साहेब इथे उपस्थित राहिलात आणि त्याबद्दल तुमच्या इथे सत्कार करण्यात येत आहे. तसेच पुढील सत्कार आहे ते महेशजी मोहिते यांचा सत्कार. वसंतजी शिंदे साहेब. तसेच बारको शिंदे यांचा सत्कार. तसेच मुंबईवरून आलेले आमच्या कामासाठी उपस्थित राहिले मी नागेशजी शिगवण यांना विनंती करतो त्यांनी कृपा करून स्टेजवरती स्थान बनवायचे. तसेच आमच्या गावचे पोलीस पाटील तसेच मरवाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष करतील अक्षय भुवड. प्रदीप धाडू साहेब आहे. अविनाश महादे गुड्याचं ते कृपा करून स्टेजवरती स्थान बनवायचं आहे. तसेच अमितजी महादे यांनी सुद्धा स्टेजवरती स्थान बनवायचं आहे. सन्मानित करायचं आहे. ते आदरणीय काशीराम भुवड तसेच विलासजी भुवड यांचं सकल विनंती करताना स्टेजवरती यायचं आहे. आम्हाला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या दाखवताईचा प्रसादाचा लाडू आम्हाला देणगी स्वरूपात मिळाल्याबद्दल त्यांचा मी धाडवे त्यांच्याकडून आम्हाला यावर्षी जो आपल्या सर्व भाविक भक्तांच्या डोक्यावरती जे गांधी टोपी आहे आणि त्या गांधी टोपीवरती जो मनुष्य मोहन कुटरकर यांचं साव करतील वैद्य विलास भुवड. कैलासवासी बाबू गोविंद भावे यांच्या स्मरणार्थ आजच्या कार्यक्रमासाठी शाळा श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. तर मी वैद्य विलास भुवड यांना विनंती करतो त्यांनी त्यांना तसेच सुषमा किसन भुवड शिंदे यांना सुद्धा एक आमच्या मंडळातर्फे सन्मानित करण्यात येत आहे. तरी मी संकेश भुवड यांना विनंती करतो त्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करत आहे. मंदिराचे पुजारी बाळाराम भुवड तसेच आमच्या खेमदेव मंदिराचे पुजारी आदरणीय जयराम पाटील यांना सुद्धा मी विनंती करतो त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. इकडे नाही बघत ते. स्मरून आणि गावकरी बांधव आणि बहिणी आणि स्टेजवरचे सगळे मान्यवर यांचे आभार मानून मी फक्त तुमचं 2 मिनिटं घेणार आहे. वसंत शिंदे साहेब, आम्ही तुमची खूप आभारी आहे, कारण शहरात आम्हाला बरीच लोक मिळतात पण प्रेम मात्र गावातच बघायला मिळतं.
या सोहळ्याला मला बोलवल्याबद्दल मी तुमची शतशः आभारी आहे. इथे येण्यापूर्वी मला वाटत होतं की नाही, मला एवढं 5 तास जाऊन 5 तास परत यायला खूप वेळ लागेल, पण इथे आल्यावर मला खूप बरं वाटलं. हा जो तुम्ही घाट घातलायत हा आपल्या गावागावातून व्हायला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी एकत्र येऊन अशी मजा, असा आनंद देवीचा लुटायला पाहिजे, अशी भावना मला इथे आल्यावर झाली. तुम्ही मला इथे बोलवल्याबद्दल आणि माझ्या सहकारी बांधवांपासून सगळ्यांचा आदर सत्कार केल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. आणि मला जेवढं शक्य होईल तेवढी नक्कीच मी या उत्सवासाठी मदत करायचा प्रयत्न कायम करत राहील. खूप उशीर झाला, थँक्यू सो मच. आणि तुमची प्रगती अशीच होत राहो अशी सदिच्छा मी देवीजवळ करते आणि माझे 2 शब्द संपवते. थँक्यू. जाखमाता देवी जागरण उत्सव मंडळ आणि या उत्सव मंडळाच्या निमित्ताने सत्कार समारंभ आणि या स्टेजवर तुमचे आमचे आवडते संजयजी कदम साहेब, आमदार साहेब आहेत, अनेक मान्यवर मंडळी आहेत. त्यांना सर्वांना सर्वप्रथम शाहीर तुषार बंदेरेचा मानाचा मुजरा. आज खरोखर या साखरोळी गावामध्ये दुसऱ्यांदा येण्याचा योग या देवीच्या माध्यमातून आलेला आहे. जय भोलेनाथ मंडळ आणि या जाखमाता देवीचं गाणं माझ्या हस्ते लिखित यावर्षी प्रदर्शित झालं आणि ते अतिशय सुंदर असं या वाडीतील गायक अनंत याने गायलेलं आहे आणि ते तुम्ही प्रसारित ऐकलेलं आहे. मी खरोखरच आभार मानेन की अशाच माध्यमातून कलाकाराला, कोकणातल्या कलाकाराला आपण उत्स्फूर्त असा प्रतिसाद देताय आणि तो आशीर्वाद आमच्या आमदार साहेबांनी सुद्धा आम्हा कलाकारांबरोबर ठेवलेला आहे. परंतु आम्हाला तुम्ही दरवर्षी बघताय, युट्यूबमध्ये बघताय, म्हणून मी काय आता काही जास्त काही वेळ घेत नाहीये. आम्हाला दादांचं मार्गदर्शन, साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. म्हणून मी पुन्हा एकदा या मंडळाचं आभार मानेन की या ठिकाणी आम्हाला सन्मानित केलं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साखरोळीचे ग्रामदेवत, त्याचबरोबर या ठिकाणी जय भोलेनाथ ग्रामस्थ मंडळ साखरोळी सालाबाद प्रमाणे होणाऱ्या जाखमाता देवीच्या उत्सवानिमित्त या ठिकाणी आलेले खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आमचे मित्र सत्तू कदम, या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या गावचे माजी सरपंच आत्मारामजी कदम, शाहीर तुषारजी पंदेरे, माजी सरपंच महेश मोहिते, याचबरोबर या ठिकाणी आमच्या सोबत आलेले दत्ताजी. कित्येक वर्ष आपण हा जाखमाता देवीचा उत्सव या ठिकाणी करतोय आणि मी त्या महिलांचं विशेष कौतुक करेन. मला वाटतं 2-3 तास इथे बसून आहेत. या ठिकाणी तुम्हाला आठवत असेल की देवीचं मंदिर असेल इथे, त्याच्यानंतर झालेली प्रगती असेल, त्याच्यानंतर केलेला आम्ही रस्ता असेल, त्याच्यानंतर आलेली लाईट असेल, आता सतू वगैरे आलेले पाणी आहे. आणि मग इथे एक देऊळ सोडलं पंधरे साहेब, तर दुसरं काय इथे घर नाही, दुसरी बाजूला वस्ती नाही. आणि असं असताना फक्त वर्षातल्या एका उत्सवासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी हे सगळं संपूर्ण चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि त्या पद्धतीने जो कार्यक्रम होतोय तो करत असताना ती तयारी करायला लागते, एका दिवसात होत नाही. तुम्ही सगळ्यांनी डोक्यात त्या जाखमाता इथे टोप्या घातल्यात, त्याच्यासाठी तुम्ही त्या टोप्या आपण ह्या वर्षी जायचं तर टोपी जाखमाता आईची घालून जायचं, तर ती पहिली मुंबईत त्याला प्रिंट करून आणायला लागते, छापून आणायला लागते. इथं आल्यानंतर भोवड आणि शिंदेचे दोघांचा ड्रेस एकच आहे, दोघं जॅकेटवरती आहेत. आम्हाला वाटतं असं काय का बाकीचे पण तेवढी जॅकेट असतील, हे त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं पण या ठिकाणी सातत्यानं पाहायला मिळतं. या वर्षी तर तू काय गळ्यात घातलीस, मला वाटतं ते गुगल पेचं असं तसं दिसतंय. आणि मग सगळं त्याच्यामध्ये बघितल्यानंतर हे सगळं गावाला जाऊन नवीन काहीतरी दाखवायचं. एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी हे असं गळ्यातलं कार्ड कुठं मिळत नाही. हे एकदा आमदारकी मिळाली, हे सगळे रस्ते आपण इथपर्यंत जाणार. पण 2-5 लाख रुपयाचा रस्ता करायचा म्हटलं तर फार त्या आमदारला फार मेहनत, त्याला तयार करायला लागायचं.
परंतु मी 1,30,00,000 एकदम रस्ता इथपर्यंत दिला. आणि त्याचबरोबर गेल्या वर्षी मला आमचे हे सगळे कार्यकर्ते सगळे आले आणि ते वाडीपासून इथपर्यंत रस्ता आला पाहिजे. बरं, रस्ता आला पाहिजे म्हणजे कधी जत्रेच्या आधीच असला पाहिजे. म्हणजे नेसन ते नेसन, हालरची नेसन, नाही तर मी नाही दिलं तर तसंच बसेल. आणि मग रस्ता पाहिजे, दिला तर दिला, असंच दे, आताच पाहिजे. हे सगळे दम देऊन लोटे सांगणारे लोक आहेत. इथे आमचा कुठे गेला तो ट्रान्सफॉर्मर झाला तुझा, लाईट तिथे व्होल्टेज कमी पडते, आम्हाला आताच व्होल्टेज पाहिजे. हे दम देऊन काम करून घेण्याची जी पद्धत आहे ती तुमच्यामध्ये. मित्रो, मान्यवरांचा सत्कार समारंभ कार्यक्रम झाल्यानंतर पुढील होणारा कार्यक्रम म्हणजे भजनी भारूड. श्री वक्रतुंड कला निर्मिती श्री नटकेश्वर प्रासादिक भजनी भारूड मंडळ, गाव माणकी, तांबेवाडी, चिपळूण. Yeah.
मित्रो, अशा प्रकारे सकाळचे 7:20 झालेले आहेत. तुम्ही आजूबाजूचा परिसर बघताय, एकदम निसर्गरम्य वातावरण झालं आहे. आणि आपला जो जाखमाता देवीचा जागरण उत्सव सोहळा होता तो खूप छान प्रकारे पार पडला. खूप मजा आली. तुम्ही आपल्या व्हिडिओच्या द्वारे बघालच. आणि चला, आपला ब्लॉग खूप मोठा झाला असेल. ब्लॉग कदाचित आपला 2 पार्टमध्ये येईल, नाहीतर मग एकाच पार्टमध्ये सुद्धा आपण करू शकतो. पण कदाचित 2 पार्टमध्ये येईल, कारण की ब्लॉग खूप मोठा झालेला आहे. तर आपला ब्लॉग नक्की बघा आणि आवडले सगळ्यांनी शेअर करा. आणि आपल्या चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करून जावा. चला, ब्लॉग आता इथंच एंड करूयात. चला, सगळ्यांना टेक केअर, बाय बाय.